माझा शिवपुराण सांगताय, हे शौनकजी घाबरू नका. अरे 1 तासाची गरज नाहीये कल्याण होण्याकरता, 7 दिवसाची गरज नाहीये कल्याण होण्याकरता, 4 तासाची गरज नाहीये कल्याण होण्याकरता. श्री सूतजी महाराज फार अलौकिक शब्द उच्चारतात मायबाप. कोणता? ऐका रे ऐका. मुहूर्तं वा तदर्थं वा तदर्थं वाच वा ये शृण्वन्ति पुराणं तन्वा तेषा दुर्गति भवेत्. मुहूर्तं वा तदर्थं वा तदर्थं वा क्षणं वा ये शृण्वन्ति पुराणं तन्न तेषा दुर्गतिर्भवेत्. हा काय सुंदर श्लोक आहे मायबाप, काय सुंदर चिंतन आहे. श्री सुतजी महाराज शौनकांना म्हणतात, घाबरू नका, आता घाबरायचं काम नाही. अरे शिवपुराण आहे कसं आहे, नाही 7 दिवस ऐकता आलं तर काही आवश्यकता नाहीये. 6 दिवस नाही ऐकलं, नाही वेळ भेटला, चला 3 दिवस आलो, 4 दिवस आलो, 2 दिवस आलो, 1 तासच आलो. अरे गरज नाही उद्धार होण्याकरता, कल्याण होण्याकरता 1 तासाची. हे शिवपुराण जर सहज न कळत 1 क्षणही कानावर जर शब्द गेला तरी त्या व्यक्तीचं कल्याण आहे. हे शिवमहापुराण आहे. एक क्षण काय तदर्थं वा क्षणं वाच. 1 क्षण जर तो शब्द शिवमहापुराणाचे जर कर्णपटलावर गेले, ओम नमः शिवाय हा षडाक्षर मंत्र जर कानावर पडला, पंचाक्षर मंत्र नमः शिवाय हा जर मंत्र कानावर पडला तरी त्या व्यक्तीचा उद्धार आहे, उद्धार आहे, उद्धार आहे. एवढं पवित्र हे शिवमहापुराण आहे, कल्याण करणार आहे. कुकर्माचा विनाश करणार हे शिवमहापुराण आहे. भोलेनाथाचं नाव आणि त्या ठिकाणी भोलेनाथांची कथा हे दोन्ही कल्पवृक्षाप्रमाणे फळ देणारे माईबाप. पण हे सुतजी महाराज, शिवपुराण श्रवण का करावं? या कलियुगामध्ये कथा श्रवणानं कोणकोणते पापी शुद्ध होतात. काही माणसं शिवपुराण ऐकण्याला येत नाहीयेत. का? मनात भ्रम असतो, नाही बाबा जीवनभर लोकांचं वाटोळं केलं आणि आता कुठं शिवपुराण ऐकायला यावं. आयुष्यभर गळ्यामध्ये माळ घातली नाहीये आणि आता उतरत्या बाय 4 दिवसाकरता कशाला माळ घालू. लोक संकोचित बुद्धीचा विचार करतात आणि कथेला येत नाहीये. अरे कथेला ये, तुला 1 क्षणाची किंमत कळेल. अरे परीक्षित राजानं 7 दिवसात उद्धार केला. 1 तासा माझी काय 1 तास उरला खटवांग खटवांग राजानं 1 तासात उद्धार करून घेतलाय. अरे वाल्या कोळी एवढा महापापी होता तरीही त्या ठिकाणी भगवंताची भेट दर्शन आणि जगामध्ये वाल्मिक ऋषी म्हणून त्या ठिकाणी ओळख झाली. ज्याच्याशी मुखकमलातून अतिशय अलौकिक त्या ठिकाणी प्रगाढ हा ग्रंथ निर्माण झाला, रामकथा. महाराज हे बघा कपड्यावर डाग पडला याचा विचार करू नका. कसा पडला असेल, कशाचा असेल हा विचार केल्यापेक्षा कसा पडला, कुठं पडला, कशाचा असेल याच्यात वेळ घातल्यापेक्षा हा डाग कशानं निघेल याचा विचार करावा. मी एवढे पाप केले, ह्या पापाचा विचार केल्यापेक्षा या पापापासून मुक्तता कशी मिळेल याचा विचार करावा. पापाचा विचार करायचा नाही, गेलेल्या वाईट कर्माचा विचार करायचा नाही. या वाईट कर्मातून मी आता सत्कर्माकडे कसा येईल याचा विचार करायचा. अरे वाल्या कोळ्या इतकं तर आपण पाप केले नाहीच ना, आपण पुण्यवान माणसं आहेत. हर हर, जरा जोरात म्हणा ना, हर हर.
या कथेपासून कितीही पापी असणारा माणूस, कितीही दुराचारी असणारा माणूस, त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही मायबाप. हे शिवमहापुराण मोठे मोठे पाप भस्म करून टाकतं मायबाप, भस्म करून टाकताय. पुराणस्यास्य पुण्यम सन्मह महापातक नाशनम. मोठे मोठे भले भले मोठे पाप जीवनामध्ये केलेले हे माणसाला पवित्र करून सोडते. ही पवित्र गंगा शिव महापुराण कथा अतिशय अलौकिक कथा आहे. पण या करता मायबाप आवडच महत्वाची बर का. आवडीशिवाय शिव महापुराण तुम्हाला कळणार नाही, कळणारच नाही. बरं मला सांगा, आपण एखादी टीव्ही मध्ये सिरियल लागली, मालिका लागली, आवडीनं कोणती मालिका पाहतो? ज्या मालिकाची आपल्याला आवड लागली ती मालिका आवर्जून पाहतो. डोळे ते जेवण सुद्धा करत नाही. नाही बाबा 7 वाजले आता माझी मालिका सुरू होईल, नाही बाबा 8 वाजले आता माझी मालिका सुरू होईल. आणि त्या मालिकेसाठी किती बाहेर लांब असलं तर घरी येणारच, माझी मालिका 8 वाजता. का? आवड निर्माण झाली. आवडीशिवाय त्या कार्यामध्ये माणसाला रुची येत नाही, लक्षात ठेवा. म्हणून कथेमध्ये आवड महत्वाची आहे. कितीही महापापी असला तरी त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाहीये. मायबाप श्री सूतजी महाराजांनी सांगितलं, हे शौनकांनो, तुम्हाला एक प्राचीन इतिहास सांगतो. एक प्राचीन इतिहास शिव महापुराणामध्ये. असीतं किरात नगरे ब्राह्मणो ज्ञान दुर्बल दरिद्रो रस विक्रेता वेद धर्म परायमोख. असित किरात नगरे. एक किरात नगर होतं बाबा, आणि त्या किरात नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता. लक्षात ठेवा, ब्राह्मण होता. पण ब्राह्मणो ज्ञान दुर्बल. ब्राह्मण असताना ब्राह्मणाच्या ठिकाणी ज्ञान नव्हतं मायबाप. ब्राह्मणानं कसं वागावं माहिती का? ब्राह्मणाचं कर्तव्य असं आहे, ब्राह्मणाने धर्मग्रंथाचं गायन करत राहावं. हे ब्राह्मण आहे. धर्मग्रंथाचं त्या ठिकाणी सुंदर कथा समाजाला पटवून सांगणे हे ब्राह्मणाचं कार्य आहे. धर्माची स्थापना करणं हे ब्राह्मणाचं कार्य आहे. सुंदर समाजाला मार्गदर्शन करणं हे ब्राह्मणाचं कार्य आहे. त्रिकाल संध्या करणं हे ब्राह्मणाचं कर्तव्य आहे. वेदाचं पठन करणं, शास्त्राचं पठन करणं हे ब्राह्मणाचं कार्य आहे. पण तरीही या किरात नगरातला ब्राह्मण एवढा विचित्र होता की वाम मार्गाला लागला होता. दरिद्रो रस विक्रेता दरिद्र होता. रस विक्रेता म्हणजे मद्यपान विकायचा, मद्यपानाची विक्रेता करायचं मायबाप. वेद धर्म शास्त्र हे काही जाणत नव्हता. महापाप करणारा हा दुराचारी ब्राह्मण होता. दुराचारी ब्राह्मण होता. आई वडिलाचं ऐकत नव्हता, पत्नीचं ऐकत नव्हता, सगळ्यांना त्रास द्यायचा मायबाप. एवढा अधर्म असणारा हा ब्राह्मणी होता. पण विशेष म्हणजे त्या ब्राह्मणाचे जे माता पिता होते ते मात्र भगवान महादेवाचे परम भक्त होते. आई वडील चांगले होते, पण मुलगा मात्र दुराचारी निर्माण झाला होता. दुराचारी निर्माण झाला. अरे कितींदा तरी आपल्या लेकराला बापानं जवळ घ्यावं, सांगावं, अरे बाबा हा मार्ग धरू नकोस, हे करू नको, ते करू नको. आई वडिलांचं कर्तव्य आहे की मुलाला सत्कर्माकडे आणणं, मुलाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करणं हे आई वडिलाचं काम आहे. चांगलं वळण लावणे, चांगले विचार त्याच्या हृदयामध्ये स्थापन करणे हे आई वडिलाचं काम आहे. आज त्या देवराजांच्या आई वडिलांना सर्व कर्तव्य निभवलं माहिती.
बाळा असं करू नको रे, बाळा तसं करू नको रे मायबाप. काय होतं, कधी कधी आपल्या लेकराचं आयुष्य आपणच उद्ध्वस्त करतो. लक्षात ठेवा, जीवनामध्ये शिक्षण कमी असावं पण संस्कार अत्यंत महत्वाचे. लक्षात ठेवा, संस्कार महत्वाचे आहेत. मुलं खूप शिकले पण विचारानं आणि संस्कारानं फार लहान राहिलीत, अनपढ राहिलीत. दुनिया शिक्षणानं प्रगतिशील झाली पण विचारानं फार खाली आली. बायबाप, इथं माणुसकी नाहीये, प्रेम नाहीये, आदर नाहीये. आज कोणताही मुलगा आई वडिलाला विचारायला तयार नाहीये. आई वडिलाविषयी आदर, प्रेम, ते विचार ते त्या मुलामध्ये नाहीयेत आजकाल या युगामध्ये. बरं, याला सगळं दोष आई वडिलाला देता येईल का? पण कधी काळी असं वाटतं की जोपर्यंत बीज लहान असतं ना, तोपर्यंत त्या बीजाला आपण आकार कसाही देऊ शकतो त्या झाडाला. पण एकदा झाड मोठं झाल्यानंतर ते कुऱ्हाडीनं सुद्धा लवकर तुटत नाही, त्याला आकार बसत नाहीये. जोपर्यंत मुलगा लहान आहे मातोश्री, तोपर्यंत त्याला तुम्ही वळण देऊ शकता, चांगले विचार त्याच्यामध्ये भरू शकता, त्याला संस्कार तुम्ही देऊ शकता. पण एकदा मुलगा मोठा झाल्यानंतर तो तुमचंही ऐकत नाही. प्रत्येक गोष्टीला वय आहे, प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. लहान आहे तोपर्यंत जेवढे चांगले विचार मुलामध्ये भरता येईल. इकडे बघा मातोश्री, इकडे बघा, इकडे पाहत, इकडे कथा आहे. तुम्ही असा वेळ वायाला घालू नका. पुन्हा पश्चाताप करा, रडताल, पुन्हा डोळ्यात पाणी येते, दुःख, आयुष्यभर त्या ठिकाणी रडत राहाल. हे 6 दिवस राहिलेत कथा, जरा मी तळमळीने सांगतोय तुम्हाला, ही संधी वायाला घालू नका. मला माहिती आहे शास्त्रामध्ये जेवढे पदार्थ चंचल त्यामध्ये नारी आहे, स्त्री आहे. स्त्री कधी स्थिर बसत नाही, इकडे तिकडे पाहणारच. कोणी उठलं, कोणी बसलं, कोणा जांभळी आली, कोणी असलं. हार हार, चांगले विचार महत्वाचे आहेत. आणि आजकाल संस्कार फार अत्यंत महत्वाचे आहेत. शिक्षण शिकवा मुलाला, मुलाचे लाड करा मायबाप, पण त्या मुलाच्या लाडासोबत त्याला संस्कार शिकवा, चांगल्या गोष्टी शिकवा मायबाप, जेणेकरून म्हातारपण जरा आनंदमय जाईल. म्हातारपण चांगलं जाईल, आनंदाचं जाईल मायबाप. मी कथेमध्ये सतत एक कथा सांगत असतो मायबाप, आवर्जून सांगत असतो. सांगावीशी वाटते मला, मातोश्री असल्यामुळे सांगावीशी वाटते. गरीब कुटुंबातली एक म्हातारी होती. मी संस्कार सांगतोय बरं का मातोश्री, तुम्ही लक्षात ठेवा. जीवनामध्ये संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. वेळ जाऊ देऊ नका. आईनं आपल्या मुलाची मैत्रीण व्हावे, बापाने मुलाचं तिकडे मित्र व्हावं. मुलाला जवळ बसून चांगले संस्कार, चांगल्या गोष्टी, जीवनात आलेले अनुभव सांगत चला, जेणेकरून तुमचंही म्हातारपण चांगलं जाईल आणि त्या लेकाचंही म्हातारपण चांगलं जाईल, आनंदमय जाईल. संस्काराकडे लक्ष द्या. अत्यंत आता संस्काराचा फार अभाव झाला. लक्षात ठेवा, जगामध्ये पैसा भरपूर झाला, शिक्षण भरपूर झालं, पण संस्कार नाही रे. त्यामुळे जगातले वृद्धाश्रम सुद्धा कमी पडू लागलेत बरं का. जागा नाहीत वृद्धाश्रमामध्ये. प्रत्येकांच्या आई वडिलांच्या डोळ्याला पाणी आहे, प्रत्येक आई वडील दुःखी आहे, कष्टी आहेत. कोणालाही आपल्या मुलापासून सुख नाहीये माईबाप. मी कथेचा प्रवास करत असताना अनेक अनेक म्हाताऱ्या बाया माझ्यासमोर येतात, रडतात रे, डस डस रडतात, खूप रडतात, पश्चाताप करतात. महाराज 3 दिवसापासून बाबा तुझ्या दर्शनाला यायचं होतं रे, पण तुम्ही सांगितलं ना की महाराजाचं दर्शन कधी खाली हात घेऊ नये, गुरुवारांचं दर्शन कधी खाली हात घेऊ नये, म्हणून 10 रुपयासाठी 3 दिवस झाले मी तडफडत होते. माझ्या लेकाला 10 रुपये मागितले, पण माझ्या लेकाने 10 रुपये नाही दिले. 3 दिवस झाले. असे अनुभव माझ्या आयुष्यात खूप आले मायबाप. आत्ताची कथा मी वर्ध्याहून करून आलो. यवतमाळ नागपूरमध्ये कथा होती मायबाप. श्रीमंत घराण्याची आजी होती, माझ्याकडे आली. माझी पूजा करत असताना तिच्या डोळ्यातला अश्रू खंडला नाही, एवढी रडत होती मायबाप, एवढी रडत होती. 1 कोटीचा बंगला होता.
घरी पेट्रोल पंप, गॅस एजन्सी होती मायबाप. 1 कोटीचा बंगला. रडत असताना मी विचारलं नाही, आजी तुम्ही का रडता? मी नाही विचारलं. पण गेल्यानंतर बाकीच्या स्त्रिया त्या माझ्याकडे आल्या. म्हणलं आई, त्या आजी रडत का होत्या? त्या स्त्रियांनी सुद्धा स्वतःच्या डोळ्यात पाणी आणलं. म्हणे महाराज, तिची दशा काय सांगावी. तिचा 1 कोटीचा बंगला आहे, गॅस एजन्सी स्वतः घरी आहे, पण एवढ्या 1 कोटीच्या बंगल्यामध्ये ती म्हातारी एकटीच राहते. मुलगा आहे, सगळं आहे, पण मुलाने सुद्धा त्या म्हातारीला सोडून दिलंय. आज त्या म्हातारीला दुखणं आलं तरी कोणी सांभाळायला नाहीये, पडली तरी कोणी उचलायला नाहीये. 1 कोटीच्या बंगल्यामध्ये ती एकटी फिरते. मायबाप, काय दुःख आहे मला सांगा ना. पैसा माणसाला सुख देत नाही रे, नाही सुख देत. हे जे दिवस येतात ना आपल्यावर, हे दुःख येतंय ना, कुठंतरी आपण चूक केलेली असते. माहिती, आपल्याला आपली चूक लक्षात येत नाहीये. आपल्याला फक्त पश्चाताप, आपल्याला रडायची सवय पडली, दुःख व्यक्त करायची सवय पडली. पण आपण कोणत्या मार्गाने चाललोय, चुकीच्या मार्गाचा हा मार्ग आपल्या लक्षात येत नाहीये. अगोदर सावध झालं पाहिजे. आणि अगोदर सावध ही कथा करते, हा सत्संग करतो. मायबाप, मी संस्कार सांगतोय तुम्हाला. 5 मिनिटं मी तुमचे घेतोय. ऐका रे मातोश्री, लक्ष इकडे द्या माझ्याकडे. एक छोटासा मुलगा असताना त्या ठिकाणी ती म्हातारी त्या मुलासाठी काम करायची. पण एक दिवस म्हातारीला वाटले की नाही, मी अनपढ आहे, पण माझ्या मुलाला आता मोठं करायचंय, शिकायचंय. म्हणून त्या म्हातारीनं त्या मुलाला त्या ठिकाणी एका स्कूलमध्ये टाकलं, शाळेमध्ये टाकलं. मायबाप, तो मुलगा पहिल्या दिवशी शाळेत गेला आणि शाळेतून घरी आल्यानंतर एका मुलाचं त्या ठिकाणी एक पेन्सिल वगैरे चोरून आणली. त्यानं चोरून आणल्यानंतर आईनं त्या मुलाला जवळ घेतलं, आपल्या कुशीमध्ये घेतलं बरं का बाबा. आणि घेतल्यानंतर त्या आईनं काय सांगितलं, वा रे वा माझा राजा, माझा सोन्या, किती हुशार झालास रे, आजच गेला तो शाळेमध्ये, काय मस्त कामगिरी करून आलास, वा वा वा, आजच शाळेत गेला आणि एका मुलाची पेन्सिल चोरून आणली, वा शबास माझा सोन्या. त्या मुलानं ऐकलं, लक्ष दिलं आणि त्याला वाटलं, अरे वा वा वा, आज पेन्सिल चोरणं म्हणजे हे चांगलं काम आहे, म्हणजे आईनं मला शब्बासकी दिली. दुसऱ्या दिवशी शाळेत गेला, पेन चोरला, आईनं म्हणावं शबास. असं करता करता कंपॉसच चोरला त्याने, शबास. कुठं दप्तर चोर, कुठं काय चोर, जे चोर झाला तो. मायबाप जो पेन्सिल चोर होता, 15-16 वर्षाचा झाला, चोऱ्याच करत होता. एक दिवस फार मोठा दरोडा टाकला, पकडला गेला आणि त्याला फासाची शिक्षा दिली. मायबाप, या मुलाला भर चौकामध्ये फाशीवर देण्यात यावं. हजारो लाखो समाज त्या ठिकाणी गोळा झाला. का? मुलगा 16 वर्षाचा फासावर जाणार आहे. बघू ना कशी फाशी देते. का चोरी केली, कोणता चोर पाहण्याकरता सगळा समाज गोळा झाला चौकामध्ये. त्या हजारो लाखो समाजामध्ये त्या मुलाची आई सुद्धा तिथे होती. ऐका रे मायबाप, ऐका, संस्कार सांगतोय मी तुम्हाला, संस्कार. सावध व्हा रे, सावध व्हा. लोक जमलेत, लोक रडतात. त्या मुलाला आणण्यात आलं त्या फासाजवळ, तिथं त्याची आई होती. आई डसडस रडत होती. त्या मुलाला शेवटची इच्छा सांगण्यात आली. सांग रे दादा, काय इच्छा आहे तुझी शेवट? त्या मुलानं सांगावं, माझी एक इच्छा आहे, जाता जाता मात्र माझ्या आईला मला भेटायचं आहे, आईला भेटायचं. दादांनो, ज्यावेळेस तो मुलगा आईकडे घेऊन चाललेत ना ते सगळे पोलीस लोक, अधिकारी लोक, आई खाली मान घालून रडत होती, आक्रोश करत होती. मायबाप, 16 वर्षाचा मुलगा जातोय माझा फासावर, आई समोर जातोय आणि उभा राहतोय. आई खाली मान घालून लेकाकडे पाहत नाहीये. त्या मुलानं आईकडे पाहिलं, सांगितलं, मा, हे माझी आई, हे माते, अगं खाली मान घालून का रडतेस? अगं मी चाललोय,
तुला कायमच सोडून जातोय, परत तुझा लाडका, तुझा बाळ, तुझा चिमुकला तुला भेटणार नाहीये. चाललोय मी तुला सोडून, नाही भेटणार मी तुला. अगं जाता जाता तरी माझं हे मुख पाहून घे, मला पाहून घे, परत मी तुला पाहायला मिळणार नाही. कोणत्या आईला आपलं लेकरू जात असताना कोणत्या आईला आनंद होईल? कोणत्या आईला? अरे आई काय आहे, आई काय आहे. अरे डॉक्टर जर मुलाला इंजेक्शन द्यायला लागला ना तर जास्त त्रास त्या मुलाला होत नाही, आईला जास्त त्रास होतो. ही आई आहे रे, आई आहे. आईचं हृदय मुलाविषयी एवढं कोमल असतं ना, मायबाप एवढं कोमल असतं. मुलाला दुःख झालं की आईला दुप्पट तिप्पट दुःख होत आहे. ही आई आहे. आई अगं चाललोय तुला सोडून, वर बघ ना ग आई. त्या आईनं मुलाकडं पाहिलं आणि त्या ठिकाणी गळ्यामध्ये घट्ट मिठी मारली. मायबाप रडू लागली. आई, हे आई का रडतेस तू? माझ्या डोळ्याला पाणी नाही आई, पण तू का रडतेस? पण एक सांगू का आई, तू रडतेस ना, तुला जे दुःख होतंय ना, याची कारणीभूत हे जग नाहीये, याचं कारणीभूत मी नाहीये, याला कारण फक्त तू आहेस. आई, याला कारण तू आहेस. आईनं टकमक आपल्या मुलाकडे पाहत होते, कारण मी आहे. बाळा काय चूक झाली माझ्याकडे सांगणार आहे. आई तुला आठवतं का, मी लहान होतो, 5 वर्षाचा, मी शाळेत जात होतो. मी पहिल्या दिवशी काय आणलं होतं चोरून? पेन्सिल चोरली होती. अगं आई, हे मा तू काय म्हणालीस माहिती का? वा वा वा, शबास माझा राजा, माझा सोन्या. आणि माझ्या पाठीवर थाप मारलीस आई. अशा पेन्सिल चोरल्यानंतर मला वाटलं हे काम फार मोठं आहे, म्हणून मी चोऱ्या करत राहिलो. तू मला शब्बासकी देत राहिलीस. आई, आज पेन्सिल चोरण्यापासून मी आज मोठा दरोडेखोर झालोय. पण आई, आई ज्या वेळेस मी पेन्सिल चोरली होती ना, त्याच वेळेस तू जर मला ताकीद केलं असतं, मला मारलं असतं, मला शिक्षा दिली असती आणि जवळ घेऊन जर सांगितलं असतं, बाळा चोरी करणं हे पाप आहे, चोरी करणं चांगलं नाहीये बाळा, हे वाईट काम आहे, चांगलं काम नाही. त्याच वेळेस जर सांगितलं असतं आई, तर आज मी फासावर गेलो नसतो, फासावर गेलो नसतो. म्हणून मायबाप आपण एक फार मोठा गुन्हा करतो, लक्षात ठेवा. कधीही लेकराच्या चुकावर आई वडिलांना पांघरून घातलं नाही पाहिजे. पांघरून कधीच घालायचं नाही. मुलानं चूक केली त्या क्षणी त्याला ताकीद करावं, त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून द्यावी की बाळा ही चूक करू नये, हे चांगलं काम नाही आहे. कधी आई वडिलांना मुलानं चुका केल्या की जाऊ द्या बाबा, पडेवेळेस करू नको असं म्हणायचं नाही. त्याला शिक्षा द्या, त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून द्या. जर त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली तर तुम्हाला वृद्धा आश्रमामध्ये जाण्याची वेळ येणार नाही. हार हार, जरा जोरात म्हणा ना, हार हार. एक तर काय झालं, थोडं माईकनं येणे, तुला माझा घसा कोरडा पडायला, असं कधी मला होत नाहीये. थोडं बोलायला खूप त्रास होलेला मला, खूप म्हणजे भयानकच. पण तरी तुम्ही एवढं आवडीनं बसलात म्हणून चाललंय आता हे. म्हणून संस्कार जीवनात अत्यंत महत्वाचे, मायबाप अत्यंत महत्वाचे. हा देवराज जो होता ना, अरे आई वडिलांना खूप काही चांगलं मार्गदर्शन केलं, पण देवराजाला काही समजलं नाही. देवराज हा एका वेश्याच्या नादाला लागला. मायबाप चोऱ्या केल्या, पाप केलं, मद्यपान विक्रत होता, ब्राह्मण असून सुद्धा. पण सहज वृद्ध झाला तो. अनेक रोगानं त्या देवराजाला पीडित केलंय, अनेक रोगानं पीडित झाला तो देवराज ब्राह्मण. कुठेतरी फिरत 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 एक प्रतिष्ठानपुरामध्ये आला मायबाप, प्रयागामध्ये. तिथे आल्यानंतर त्या ठिकाणी गंगेच्या काठावर एक शिवालय होतं, महादेवाचं मंदिर होतं, भोलेनाथाचं मंदिर होतं. भुकेने तडफडत करत होता, कोणी त्याला भीक सुद्धा वाढत नव्हतं, एवढा त्रास सुरू झाला मायबाप. एक कर्म कोणाला सोडत नाही, लक्षात ठेवा. तो महाराज असो, तो कथाकार असो, तो शिवपुराण कथाकार असो, तो भागवत कथाकार असो, तो कीर्तनकार असो,
कर्मानं कोणालाही सोडलं नाही. कर्म कोणाला सोडत नाही. अरे प्रभुरामचंद्राला कर्मानं सोडलं नाही, ब्रह्मदेवाला कर्माला सोडलं नाही, भगवान विष्णूंना कर्म कोणाला सोडत नाहीये. हा देवराज ब्राह्मण त्या ठिकाणी दुःखानं पीडित झाला, रोगानं पीडित झाला. आणि वृद्धावस्थेमध्ये रोग प्रतिकारक शक्ती ही कमी होते, माईबाप कमी होत असते, सहन होत नाहीये. खोकला आला तरी म्हाताऱ्या माणसाला सहन होत नाहीये. आणि हा देवराज ब्राह्मण अति दुःखाने व्याकुळ झालेला होता, दुःखाने व्याकुळ झाला. काय करावं, कोणी भीक मागत नव्हतं, भीक देत नव्हतं. मायबाप पोटामध्ये भूक होती, भीक मागायला गेलं तर त्याला भीकही कोणी देत नव्हतं. एवढा पीडित झाला तो देवराज ब्राह्मण. काय करावं सुचत नव्हतं. पण कुठंतरी एका मंदिरामध्ये, शिवालयामध्ये त्या ठिकाणी शिव महापुराण हे कथा चालू होते. एक ब्राह्मण देवता भगवान शिवांचं हे चरित्र, हे गुणगान गात होते. आणि हा देवराचा ब्राह्मण कथा ऐकण्याकरता गेला नव्हता. लक्षात ठेवा, कथा आवडी नाही का, ऐकण्याकरता गेला नव्हता. त्याला वाटलं जिथे कथा आहे तिथे अन्नदान निश्चित मिळतंय, जेवण मिळतंय, प्रसाद मिळतोय. आणि त्या प्रसादाच्या इच्छानं तो गेला होता. भाव नाही, प्रेम नाही, आदर नव्हता, काही नव्हतं. माहिती एक सहज गेलेला, भुकेच्या पोटी गेलेला, आशानं गेलेला तो देवराज ब्राह्मण. आणि सहज भगवान शिवांची ही कथा, हे चरित्र त्याच्या कानावर पडल्यानंतर मायबाप भाव नसताना ही कथा ऐकली होती. पण जेवण मिळालं नाहीये, पण लोकांना त्याला खूप मारलं आणि हाकलून दिलं बाहेर. पण वार्धक्यानं तो देवराज ब्राह्मण मरण पावला, मृत्युमुखी पडला. ज्यानं आयुष्य जीवनभर फक्त पाप केलं होतं, दुराचार केला होता, कोणाविषयी मनात चांगले विचार नव्हते. मायबाप कधी कोणाला चांगलं बोलत नव्हता, दिवसभर कोणाची निंदा करावी, निंदेसारखं महापाप कोणतं नाही जगामध्ये. कधी कोणाची निंदा करू नका, कधी कोणाला शिवाय शाप देऊ नका. मायबाप तुम्ही जर निंदा करून भगवान शिवाच्या मंदिरात जात असेल, पाणी वाहत असेल, तर ते फायदा नाहीये. नुसतं बेल वाहून आणि पाणी वाहून आणि मंदिरात 17 चक्र मारून देव प्रसन्न होत नाहीये. त्याकरता आपलं चित्त शुद्ध लागावं लागत असतं, त्याकरता विचार शुद्ध लागत असतात. विचार शुद्ध पाहिजे, चित्त शुद्ध पाहिजे, चांगले विचार पाहिजे. ज्याचं मन शुद्ध आहे मायबाप, ती त्या व्यक्तीची पूजा मात्र भगवान शिवाला समर्पण होत असते. इथं दिवसभर लोकांची निंदा करायची, पुन्हा सोमवारी मला अभिषेक करायचा, दिवसभर निंदा करायची, मग मंदिरा म्हणजे 3-3 चक्र मारायच्या. फायदा नाही रे. ते आयुष्यभर करा, काही मिळणार नाही तुम्हाला. आयुष्यभर करा, आयुष्यभर एकादशी करा, काही मिळणार नाही. सोमवार धरा, मंगळवार धरा, गुरुवार धरा, काही करा तुम्ही, काही फायदा होणार नाही, काय होणार नाही. देव पाहिल्यापेक्षा अगोदर आपण स्वतः आपण किती निर्मळ आहोत, किती स्वच्छ आहोत हे बघा, हे पहा. मंदिरात नंतर जा. अरे देवाचं मंदिर स्वच्छ केल्यापेक्षा अगोदर हे मंदिर स्वच्छ बनवा, देव आपोआप भेटेल. मायबाप हे स्वच्छ बनवा, हे स्वच्छ बनवा, याला निर्मळ बनवा, याला पवित्र बनवा. हे पवित्र झाले की देव मंदिरातच नाहीये. अरे मंदिरातच नाहीये, अरे तो तुम्हाला प्रत्येक माणसात भेटत जाईल. मायबाप प्रत्येक माणसात तो भेटेल माझा भोलेनाथ, प्रत्येक जीवात तुम्हाला भेटेल. पण त्याकरता हे अगोदर स्वच्छ करा, निर्मळ करा. मायबाप हे एकदा स्वच्छ झालं, हे मंदिर निर्मळ स्वच्छ झालं की बाद देवाकडे जायची गरज नाहीये. अशा व्यक्तीला माझा भोलेनाथ स्वतःहून शोधत येतो. मायबाप कुठे माझा भक्त महादेव, महादेव. गरज नाही रे मंदिरात जाण्याची, गरज नाहीये. असे अगदी शुद्ध भावनेने सेवा करा, अशी भक्ती करा की मंदिरात देव आपल्याकडे चालत आला पाहिजे, त्यांना आपल्याला शोधलं पाहिजे. काय त्याच्याकडे जायची गरज नाही. आणि स्त्रियासाठी सर्वात मोठी सेवा हीच आहे. स्त्रियासाठी शास्त्र सांगतं स्त्रियाला मंदिरात जायची गरज नाही, उपवास करायची गरज नाही, तपास करायची गरज नाही, काही करायची गरज नाही.
जी स्त्री आपल्या कुटुंबाची निस्वार्थपणे सेवा करते, पतीची, आपल्या मुलाची, आपल्या बाळाची, आपलं कुटुंब निस्वार्थपणे पवित्रपणे सांभाळते, संस्कार त्यांच्यामध्ये होते, सेवा करते, त्या स्त्रीला मंदिरात जायची गरज नाही. त्या स्त्रीची तीच माझ्या भोलेनाथांची महापूजा आहे. तीच पूजा आहे. जी स्त्री आपलं कुटुंब पवित्र पद्धतीने सांभाळते, सेवा करते आपल्या कुटुंबाची, तीच महादेवाची सेवा आहे. तिला नाही कुठं काय करायची जायची गरज, तिला काय करायची गरज, पण कुटुंबाची पवित्र पद्धतीने सेवा करा. आपल्या पतीची इच्छा पूर्ण करा, पतीची सेवा करा, मुलाची सेवा करा, मुलीची सेवा करा, आपलं कुटुंब सांभाळा. इकडं पतीला भूक लागली मरणाची, पोटात काव काव कावळे ओरडायला लागले, अगं ताटवाड, अगं ताटवाड. थांबायचंच का, मला जायचं मंदिरात, आज सोमवार आहे. इकडं घरचा महादेव तळमळ करतो, मंदिरातल्या महादेवाला जात आहे. काय फायदा आहे रे? हे कोणी सांगितलंय तुम्हाला? कोणी कुठं ऐकताय तुम्ही? म्हणजे जो चालता बोलता महादेव स्वतःहून म्हणतोय तुम्हाला, भगवान शंकर मला भूक लागली, मला प्रसाद द्या, आणि जो बोलत नाही त्याच्याकडे पळता. अरे जो मागतोय तुम्हाला, मला भूक लागली मला द्या, तो भगवान शंकर नाही तर कोण आहे? मंदिरातला देव पाहिल्यापेक्षा माणसातला देव पहा अगोदर. मंदिरातला देव पाहिल्यापेक्षा माणसातला देव बघा. जीवनात लवकर देव भेटल्याशिवाय राहणार नाही, आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हार हार, जरा जोरात म्हणा ना, हार हार. अजून थोडं जोरात म्हणा, हार हार. देवराज ब्राह्मण मृत्युमुखी पडला. त्या ठिकाणी यमराज आले, देवराज ब्राह्मणाला उचललं, घेऊन गेले. पण देवदूत भगवान शंकराचे गण आले, त्या यमराजाच्या तावडीतून त्याला सोडलं आणि घेऊन गेले. मायबाप घेऊन गेले. तिथं बाचाबाची झाली त्यांची. अरे का नेताय? हा पापी आहे, महापापी आहे, यानं दुराचार केला, रस विक्रेता होता, मद्यपान विकले, मद्यपान करत होता. भोलेनाथाचे महादेवाचे गण म्हणतात, हे यमदेवता, त्यानं जरीही त्या ठिकाणी रस विक्रेता केला असेल, महापापी असेल, पण जाता जाता त्यानं माझ्या देवाधिदेव महादेवांची शिव महापुराण कथा श्रवण केली होती. अरे कितीही महापापी असला आणि एक क्षणभर जर हे शिवमहापुराण ऐकेल तर पाठीमागचे सगळे समूळ पाप भस्म होतात. मायबाप भस्म होतात. एवढी अलौकिकता या शिवमहापुराणामध्ये, शिवमहापुराणामध्ये. म्हणून श्री सूतजी महाराज म्हणतात, धन्य शिवपुराण कथा परम पावनी, यस्या श्रवण मात्रेण, श्रवण मात्रेण, श्रवण मात्रेण